परमेश्वर पुराला शांतबाईंना पाठवताना जो विधी विहिला त्या विधीविषयी आपण चिंतन करीत आहोत. स्वामी सांगतात, श्री प्रभूचा प्रसाद ती बोटा सामाये तुला घ्यावा. जो प्रसाद तुम्ही तिथे असेल 3 बोटात असा एवढाच घ्यावा. येर वाया जाईल तर जाऊ देवा, परी तेथची चिमुटी भरी मीठही आदी करून ने घ्यावी. तेव्हा ते जाईल तर जाऊन द्या म्हणाले, तर तेथं बसून तुम्ही चिमुटभर मीठ उपलक्षणे घ्यायचं नाही म्हणाले तिथलं. श्री प्रभू गोसावी ते निर्गुण ब्रह्म हो. हे निर्गुण आणि ब्रह्म म्हणलं की निर्गुणच असते. ते ब्रह्माची अशी वेगवेगळी व्याख्या परमार्गात केलेली आहे का नाही. ब्रह्म आणि ब्रह्म ते अस्ति नास्ति ऐशाशी का ते निर्गुण आहे असं. ब्रह्म सत्य होय, ब्रह्म पूज्य होय, हे का नाही. ब्रह्म सत्य नित्य संत शाश्वत सर्व धर्म शून्य ऐसे ते सत्य नित्य शाश्वत संत शाश्वत. संत शब्दामध्येच निर्गुणत्व आलं त्याच्यामध्ये. ब्रह्म म्हणजे व्यापक. शंकराचार्यांनी ब्रह्मवाद मानलेला आहे. खलविदम ब्रह्म हा शंकराचार्यांचा सिद्धांत आहे. वेदाचा सिद्धांत त्यांनी प्रतिपाद्य केला. श्रीकृष्णाने गीतेमध्ये ब्रह्म कसं मानले. श्रीकृष्णांचं ब्रह्म कसं आहे आणि पुन्हा श्रीकृष्णाने सांगितलं की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी. श्रीकृष्णांचं ब्रह्म पण असंच आहे की नाही. ब्रह्माग्नो ब्रह्मणाभूतम ब्रह्मैव तेन गंतव्यम्. ब्रह्म आहे का नाही. तर त्या ब्रह्माबद्दल, तर आपण ज्या ब्रह्माची उपासना करतो ते निर्गुण ब्रह्म आहे. तिथल्या सकळ पदार्थाची सत्ता निर्गुण ब्रह्माला दिलेली आहे. म्हणून स्वामी सांगतात की त्यांचं तिथलं उठणं बसणं तसंच करा आणि प्रसाद तेवढाच घ्या, उरल्याला उडू द्या. आणि तिथलं काही पडलेलं असेल मीठ सुद्धा, म्हणजे मीठच हलका आहे, मिठाला काही किंमत नसते. काही पडलेलं असेल तरी तिथलं उचलू नका. सर्वज्ञानी इथं सांगितलंय आपणाला, पडला कवडा परमार्ग परद्रव्य आहे ना ते. असं हे चिंतन आहे. म्हणजे तुमच्या चित्तवृत्ती अटकल्या नाही पाहिजे कुठं. ते भानगड होते. ते भिक्षा शब्द मागितला, मोठं वाडा आहे आणि कोणी दिसून नाही गेलं, बाई काही नाही गेली भाकर घेऊन. तिथं 1 रुपयाचा ठोकळा पडला होता. बाबा ते ठोकळ्याकडे चालायला लागले. मग ते लहान पोरं होतं, म्हणतो मम्मी मम्मी ते बाबा आपल्या घरातले रुपयाचा ठोकळा घेतात. आई म्हणाली घेऊ दे तो खोटा आहे. ते लगेच बाबा मागं सरकले.
चित्तवृत्ती निरोध म्हणतात त्याला. त्यातली कळालं त्यांना की ते खोट आहे. तसं प्रत्येक पदार्थाला असं ब्रह्मस्वरूपाने जर बघितलं तर ते असं दिसतं. मग ते ब्रह्म आहे, आपलं निर्गुण ब्रह्म आहे आणि त्याची सत्ता आहे सगळीकडे. आता हे विवेचन केलं तर तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ पुरणार नाही. अशा त्या ब्रह्माची आपण उपासक आहोत आणि तेथेचे असणे तो काशीचा वासू, म्हणून त्याला काशी काशी असं म्हटलेलं आहे. म्हणून तिथे सांभाळून वागायचं, सांभाळून बसायचं, सांभाळून बोलायचं. आता ते काशीचा वास कसा असतो? मग ऐसा विधी विहिला आणि समुद्राचा दृष्टांत निरोपिला. समुद्र आणि समुद्राला जाणारे व्यापारी कसे असतात सर्वज्ञ थोडक्यात सांगतात. स्वामी म्हणतात, कवणेक समुद्राशी उद्यमा जाती, एक कवडे देखती, ते कवडे भरती, ते कवडाची झाले जाती. पुण्या एका गावातले व्यापारी समुद्राच्या ठिकाणी जातात. त्या गेले कशाला? माणिक मोती हिरे असतात बा, ते शोधायला गेले. पण त्यांना गेल्या गेल्या समुद्राच्या काठेवरच कवडे भेटले. ते पोतं भरून घेऊन गेले. मग जाताना दुसरे भेटले. अहो म्हणाले, हे समुद्री माणिक मोती असती. ते म्हणाले, असती तर असती, तुम्ही घ्या, आम्ही जातो आमचं. म्हणजे माणिक मोती आणायला गेले, ते माणिक मोतीच भरती, ते तेनेच झाले जाती. ते कटोरे घेऊन निघाले की म्हणाले, अहो काय आणलं? म्हणले, माणिक मोती. अहो म्हणाले, ते अनर्घरत्नाचा. अनर्घरत्न आहेत म्हणले समुद्रात, येडे आहेत काय? तर आम्ही जातो, आम्हाला बस झालं एवढंच. आणि ज्यांना अनर्घरत्न पाहिजे होता ते तिथे थांबतात. त्यासाठी उद्यम करतात. इथे उद्यम शब्द आहे. उद्यम म्हणजे काय? व्यापार, उद्योग, व्यवसाय. समुद्राच्या ठिकाणी अनेक रत्नाचा उद्यम करतात. म्हणजे काय करतात ते? माशांचा व्यापार, पाणी. रत्न. मग ते अनर्घ रत्न घेतात, गावाशी येतात, रायाशी भेटतात आणि मग तो राव रत्न पारखी बोलवी. याशी रूप काय? राजा विचारतो. मग तो रत्न पारखी म्हणतो, याशी रूप नाही. याशी रूप करी तयाचे जिवे कुष्ठ लागे, तथा तयाची जीभ झडे, नाही अमोलके रत्ने. अमोल रत्न आहे ते. म्हणजे काय? याचा अर्थ, जगाच्या समुद्रामध्ये हे जीव असतात आणि एक जीव असे आहेत की त्यांनी अनर्घ रत्नांचा उद्यम केलेला आहे. म्हणजे ईश्वर भक्ती त्यांना सापडली आणि त्या ईश्वर भक्तींचे मार्ग एकत्र आले. तो ईश्वर साधनवंत आहे. या सृष्टीमध्ये सगळीकडे देव आहे समुद्रात, पण एकानं कवडेच घेतले, एकानं हे असं होतं नाही की नाही, माणिक मोती घेतले. देवता भक्तींचं विवरण आहे ते. आणि एकाने उद्यम केला म्हणजे अभ्यास केला तिथे, आणि मग रत्न पारखी बोलवले. म्हणतो याचं रूप करायला गेलं
कोणी चुकलं तर जिवे कुष्ट लागलं. परमार्गाचं रूप कुणी करू नये. परमार्गाची निंदा कुणी करायची नाही. मग ते कसे का असं जीभ झडून जाईल, नाही तर कुष्ट लागल. तर हे अनगरत नाही ना. कळालं की याचं सांगायचंय स्वामींना. हा शालीतून मार म्हणतात तो. असं डायरेक्ट मन दुखवायचं नाही स्वामींना निरोपण करताना. असं इनडायरेक्ट स्वामी सांगतात तुम्हाला. असे अमोली करत नाही. स्वामी म्हणाले भवरत्न रत्न म्हणतात साधकाला. मग तो नामधारक असो, वासनिक असो, दृढ उपदेशी असो, वेदवंत असो, बोधवंत असो, त्या सृष्टीमध्ये स्वामींचं रत्न सापडले. आणि मग तयाशी ओवाळणी पडे ते राया, ते तयाशी खावया होय. ओवाळणी पडे म्हणजे दक्षिणा भेटते तुम्हाला, ओवाळणीच आहे आपणाला, आणि मग आपण खातो ती. त्याची रत्ने ती तैशीची, हिराशी केतुलेगदी खावया झाले देवतेंची फळ. मग नाही झाली तैसे परमेश्वर सन्निधानी असता. एकाना शिल्पविद्या अपरोक्ष विद्या होतात. मग एक जण म्हणतात हा परमेश्वर, हे परमेश्वरी काही एक नसे. परमेश्वराजवळ काय नाही म्हणाले, पण परमेश्वरी ब्रह्मविद्या असे. आणि मग ते ब्रह्मविद्येचा उद्यम करतात. त्याशी ब्रह्मविद्या, ब्रह्मविद्येचा उद्यम करतात म्हणजे हे सगळं घ्यायचे घोकीचे त्याला जन्म देतात. मग ब्रह्मविद्येला जन्म द्यायचा म्हणजे दुसरं काही करायचं नाही, असं अभिनय कुठलं काही प्रमाद नाही अनुभवायचा. ते धर्मयुक्त राहून ब्रह्मविद्येला जीवन द्यायचं. मग माणसाचं आठवण बीजन भिक्षा तो मार्गात राहत होतो. माझ्याची एकी भिक्षा हे वचन मोडलंय तुझ्याकडून. माझ्या 100 गावची भिक्षा मार्गात येते. एकी भिक्षा थोडीच आहे मार्गात आलेली. एकी भिक्षा कुठं आहे मार्गात, मिटविली आहे. तो सध्या एक जन्म ब्रह्मविद्येच्या उद्यमासाठी द्यायला आहे. ब्रह्मविद्येचा उद्यम करताना उशी पहाटी उठावंच लागतं आहे का नाही. पश्चात प्रहारी अभ्यास करावा लागतो. तर त्याला तयाशी ब्रह्मविद्या होई. त्याला ती ब्रह्मविद्या प्राप्त होते. आता ब्रह्मविद्या पाठशाळा राहिल्या आता, पण ब्रह्मविद्येत पाठच कोणी करत नाही. पुस्तकं वाचायचे, ते वाचू नये असंही नाही, वाचावं, ऐकावं, आहे का नाही, मनन करावं, श्रवण करावं ना अगोदर. श्रवणम गुणकीर्तनम. मग ते ब्रह्मविद्येचा उद्यम करायचं म्हणजे काय करावं लागते, त्यांचा अवसर राखावा लागेल आणि त्यांची प्रवृत्ती भंगू द्यावी नाही लागल. त्याला त्या गुरु श्रोदा निमित्ताजवळ बसून शास्त्र काढावं लागेल. मग त्यांचा स्वभाव पाळावा. लय अवघड आहे ते. तिथला सासुरवासन करावं लागल. सगळं आलं ना ते. मार्ग म्हणलं की सगळं आलं.
तिथं सेवादास्य करावं लागल आणि वेळ काढून ते ब्रह्मविद्या शिकावी लागल. त्यांना विचारावं लागल, बाबा ह्या वचनाचा कसा अर्थ आहे, या वचनाला ते वचन विरोधी जात आहे. प्रत्येक वचनाला एक वचन क्रॉस करतं ब्रह्मविद्या, आहे की नाही? एक वचन झालं दुसरं वचन त्याला लगेच आहे संग्रह न की संग्रह कीजे. निरालंबी तर इकडे आलिंबन आलिंबन ओढवावं, इकडे पडीला कवडा न घ्यावा, आणि इकडं सांगितलं द्रव्याचे शते मिळते. असं सगळीकडे उलट सुलट आहे. आणि मग काही साधक असा अभ्यास केला, नामधारक असो वासनिक, लगेच ते साधू संतांवर भकन करायला सुरुवात. देवाने काय सांगितलंय झालं. मग ते इतकं भकून राहतं, त्याची जीव जडेल किंवा कुष्ठ लागेल. साधूला पूजा देऊ नका, अगरबत्तीचा पुडाच द्या, त्याला दुसरा एकच संकल्प द्या, काही वासनिक म्हणतात त्याला दारात उभा करू नका. म्हणजे एवढं मोठं जोडल्या जातं ब्रह्मविद्या शिकल्यावर. या घरातनाचा उद्यम करून त्यांना झाली ब्रह्मविद्या. ते झाली ब्रह्मविद्या एका नित्य नरकाशी कारण आहे की नाही? त्याला ते तारतम्य जमलं तर ठीक, नाही तर तो प्रचार असा करतो धर्माचा, सगळे आपल्याकडे आता तो प्रसाद खूप मोठा आहे की नाही, सगळे विपरीतच गोष्टी करतात. हे कुठं देवाने सांगितलं? सरळच म्हणतात. कुणा बाबाची गाडी पाहिली त्यांच्या पोटात दुखतं, 1 रुपया दिला नाही बाबांना कुण्या, बघा बघा कशी अरे ते राजकुमार आहे, स्वामींच्या कृपा आहे त्यांच्या, तू गप ना, तू निंदा कशाला करतो? निंदा हा सगळ्यात महान दोष आहे हा परमार्गी. तर आपण हे न कळाल्यामुळं ब्रह्मविद्या समुद्र आहे तो, त्याचा सांगोपांग अभ्यास न करता काहीतरी भकन करायचं आणि मग आपण पोथ्या लावायच्या. तू कशाला लावल्या पोथ्या? आता तू कशाला प्रवचन करतो? तू मर ना जाऊन डोंगरात. तुला कळालं ना देव, म्हणजे तोच साधक अगोदर भकन करायचं, दीक्षा घेतल्यावर तोच सत्संग करायचा, आहे की नाही? मग ब्रह्मविद्याच्या तू कशाला लावली पोथी? तू मर ना जाऊन, आता आचार कर ना. तत्वज्ञान सांगत आला फिरायला इकडे तिकडे, तत्वज्ञान तर तेच आहे ना, ते बदललं नाही. फाशी प्रसवकारक जीव परमार्गी येत राहतात आणि मग सगळ्यांच्या विपरीत बुद्धी करतात. म्हणून तिथं स्वामीने आवर्जून सांगितलं की त्याची जिवे कुष्ठ लागे. कुष्ठ म्हणजे महारोग, जीभ झडते आणि त्याच्या अंगाला कुष्ठ फुटतं, तो कोड फुटतो अंगावर, पांढरे कोड. असे गर्भित अर्थ वेगवेगळे आहेत ते. त्याच्या तोंडातून किडे पडतात म्हणजे निंदा पडते. आणि मग तो असा भक्तो की स्वतः जसा परमेश्वरच होऊन बसतो. हे असं होतं आणि ते आपण अनुभवतो आहोत नेहमीच. मग आता डायरेक्ट लोक स्थानाला जातात, साधूला संताला दंडवत करायची इच्छा पण नाही राहत ते. त्यात देव असतो, एखाद्या साधू मध्ये देव आलतो तो काय भाऊ, तसा झटका मारून जातो तो, तुम्हाला देईल मला एखादी चपाती वगैरे. नाही 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 नाही, आता सगळा समग्र संप्रदाय कुठं केंद्रित झाला आपला? स्थान. बस जायचं, पुन्हा नाही, दुसरं साधन संपलं. असा काळ बदलत असतो आहे की नाही? म्हणून ते शांतबाई त्याला सांगतात, बाई
तयाचे यातायात पारुकतात त्या ब्रह्मविद्या साधकाचे, तर तुम्ही त्या समुद्रात चाललेल्या आहात तिथे. मग ती म्हणते, जी माझी येई गोसाव्याशी लागे हो. तिला कळालं की मी याला आता समुद्रात स्वामी अनर्घ रत्नांमध्ये मला पाठवून राहिले आता, तर माझी एकायसा गोसाव्याशी लागे हो. म्हणून बहुत निरोवन घातली. सर्वज्ञ म्हणतात, हे आपणाला सर्वज्ञानी म्हणावं, म्हणलेलंच काय करतातच तसं स्वामी. स्वामी म्हणतात, तुमची येई येथ लागे, तुमच्या येईशी येथून तळहाताची सायली की जय. तुमच्या एकायशाला म्हणाले आम्ही तळहाताची सावली करून सांभाळू. आपल्याला सांभाळून नाही देते, आहे की नाही. पहा देवाचा किती अनंत उपकार आहे. त्या महागाईच्या काळामध्ये 10 रुपयाचं साबण आंघोळीला आणायचं म्हणलं तर विचार करावा लागतो. गरिबी तर अत्यंत वाईट असते. इथे आपण काही दिले देवाने आपणाला, आहे ना. 100 रुपयाचे एक साबण आंघोळीचं. बरं, ते सगळं मिळाल्यावर आपण सुखी समाधानी आहोत का? देवासाठी आहे का आपल्याकडे टाइम? नाही. पहा, केली ना सावली, तुमच्या येईला तळहाताची सावली केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही सांभाळू आई, तुम्हाला सांगतो, वचन देतो म्हणाले, तुमचे येत लागे. स्वामींनी म्हणाव, येथ लागेल तिथं काय असेल सुख दुःख, आणि आपलं सर्वज्ञ करतातच आहे. ऊन लागू देत नाही तर लगेच पंखा, लगेच एसी, स्लॅबचा आश्रम. तळहाताची सावलीच आहे ना देवाची, आणि काय द्यावं तुम्हाला. पहा तुम्ही देव कसं नियोजन आहे देवाचं. सगळ्या साधू संतांच्या ठाई भिक्षा आलेलीच आहे. ज्याला जेवढी लागल त्याच्या डबल येते भिक्षा. देव देतात ग्रस्ताला निमित्त करून. कोणत्या साधूला उपाशी ठेवले देवाने सांगा. विचार करा तुम्ही. कशी सावली आहे देवाची. संसारात शेतात गेल्याशिवाय जमत नाही, काम केल्याशिवाय भागत नाही. आपण काय काम करतो? सावलीच आहे ना देवाची. उलट दक्षिणा 2-5 रुपये खर्चाला स्वामी देतात. दुखलं तर तुमची मानेखाली स्वतःची मांडी घालतात. आता हे उच्च लेवलचं वर्ण, म्हणजे खालून सुरुवात करा आणि मग पहा स्वामी कसं आहे. तुम्हाला अर्जितही भोगवणं देतात स्वामी. स्वामींचा हा संकल्प आहे बरं आपल्या. ईश्वराची अशी मनोधर्म आहे आपल्यासाठी, त्याला अर्जितही दुःख भोगवू न द्यावे. देव त्याला सांगून प्रारब्ध भोग नाही भोगू देत स्वामी. का? वचन दिले या तळहाताची. बोटेबास कसे म्हणतात मादायसाला, कसे म्हणले ते? गोसावी मग लाळेले ताळेले. ते नाही, ही लाळले ताळे कुठं आहे? तेच आहे, त्याच्यामध्येच आहे. हो का? हा,
ते म्हणजे भटवासांचं चिंतन तुम्ही तसं करत गेले त्या लेवलचं, तर भटवासासारखं साधुत्व प्राप्त होईल तुम्हाला, आहे की नाही? तुम्हाला त्रिकाळ ज्ञान वर्तेल. आणि तुम्हाला जर कोणी काही एखादा शब्द बोलेल तर त्याचं कुष्ठच काय घर जळून जाईल, आहे की नाही? ते काही एकटे भटवासांसोबत भटवासांसारखे थोर पात्र आपल्या दारी यावं बसावं त्याने आपले एगास खाबा. भटवास त्या मस्तीत जगले ना. मी कसा होतो ते चिंतन करत असते ना, स्मरण मज गोसावी कसं किती एवढ्या वर्षात मला योग्य केलंय, पुनଃसंबंधात तर योग्य केलं, मला त्रिकाळ ज्ञान दिलंय. हं, मग आचार्य गोसावी निरोगी तेव्हाच मेला असता मी भानकडीला म्हणाले. कसलं आयुष्य ठेवलंय देवाने मला. तुम्ही बटवास होऊन बघा आणि मग त्यांचं स्मरण. मध्ये कसं कसं केलं म्हणाले देवाने मला. भुटवासांच्या शरीराला आग व्हायची ना उन्हामध्ये, तर ते चंदन सगळं आठवत असतील ना. भुटवास त्या लिळा म्हणाले मला आग होत होती तिथं, ही वाजलंय. खिरीच्या प्रसंगी तसंच केलंय का नाही. अनेक असतील तर बरं वाटलं. तेच आहेत भुटवासच आहेत ना. समरी दंड दिला म्हणाले देवाने मला, का ठोकलं म्हणाले मला, आता एवढी खीर प्यावीच लागेल. आणि म्हणाले माझी अशी देवाने इंद्रिय तृप्त केले की करडेल की तुपेल जाणेल तर रुपयेच्या. हे साधुत्व, हे ब्रह्म. ब्रह्म तो नाही, आता ब्रह्म हा झाला आचार्य. हे अमोल रत्न स्वामींनी निर्माण केले ब्रह्मविद्या देऊन आणि तळहाताची सावली केली. इथे हे आठवत असताना तुम्हाला निर्वेद, अनुताप, अर्थ आपोआप जन्माला येते. अश्रूपणे पात होतात. तुम्हाला संवाद करावा लागेल, म्हणून ब्रह्मविद्या ऐकायची असते. प्रवचन पोथ्या लावायसाठी ब्रह्मविद्या नसते. ब्रह्मविद्येचा संवाद स्वतःशी साधायचा असतो आणि मग तो प्रसंग आठवून राहायचा असतो. त्या भावस्मरणातून भावनेत जायचं असतं आणि स्वामींच्या ठाई भावना गुंतवायच्या असतात. त्याला हे देखील येत ऐशी आठवी, हे स्मरण घडतं. बरवे नव्हे भित्री असे ते बरवे, ते कृपा पण, ते माऊली पण, ते दयेमयेचं कार्य मला कसं वर्तलं. ते महावाक्या देखील मोठोबास काय असे असं चिंतन करायचे. ते किती ब्रह्मव्यापक आहे रे तो परमेश्वर. हे क्लासेस नाहीत होत आपल्या पंथात. ह्याच्यावर पोथी लागली पाहिजे महिनाभर स्मरण. अशी वेगवेगळे आविष्कार ऐकणारे तसे लागतात बरं का. त्याला अगोदर सगळे तयार होऊन बसावं लागतं. कधीही बोलता बोलता ते कुठेही त्या भावनेला टच झाला पाहिजे. आणि मग तिथं अवसर काही स्वामी येतील ना, तुम्हाला स्मरण घडवून घेतील ना. इथं बसलं की झोपतात तर पोथी दुपारी पंगत हाणलेली असते आणि 2:30 वाजता घंटी वाजते, खणकावून झोपतात. पोटात एवढा आहार असतो की ते कसं कसं ते घरल तुम्हाला. रात्री वेळी असते दणकावून हाणायची. पोटात अन्न असल्यावर आताही झोप येते, पहाटेही झोप येते. मग हे कठीण आहे. असं एक प्रॅक्टिकल तुम्ही अनुभवा, दररोज अनुभवा. मायभट्ट कसं स्मरण करत असते. ती व्यक्ती म्हणून त्याला वाचन लागल, चिंतन लागल आणि शब्दांची जोड द्यावी लागल. कारण तुम्ही शब्दज्ञानी आहेत ना. शब्दज्ञानाचा आचार काय असतो.
स्वामींच्या शब्दाने, स्वतःच्या शब्दाने स्वामींच्या शब्दाला जोडायचं आणि मध्ये साक्षी रूपाने आपण राहायचं माझो, आणि मग ती समर्पण असतं आपलं. झाला आपला आचार सुरू, तपस्या. 1-2 वेळा आठवी जे हो सगळे सूत्र तुमच्याला कम बॅक करतात. तुमच्या भोवती सूत्रांचा होरा निर्माण होतो. सर्व शक्तींचा समृद्ध शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. वचनाची शक्ती वेगळीच असते हा. वचनाचं साहे म्हणतो ना, त्यापेक्षा वचनाचा एक प्रचंड असा निर्गुण ब्रह्माचं सामर्थ्य उभा राहतं तुमच्या भोवती. आणि त्यावेळेला सगळ्या देवता अवतरतात तुम्हाला दर्शन घ्यायला तुमचं. ते सगळं अवतरलं ना तुम्ही स्मरणाच्या वेळेला, असं असतं ते स्मरण. आणि मग तुमच्यावर पाऊस पडत नाही, तुम्हाला ऊन लागत नाही, वारं लागत नाही. तुम्हाला काय करायचंय जगात? तुम्ही जगदीश आहात. असं ते साधू, त्याला म्हणायचं साधना सिद्ध झाली तुमची. मग तुम्ही कोण आहात त्याशी काही मतलब नाही. तुम्ही वासनिक आहात का, उपदेशी आहात का, अनुसरले आहात का, कोण आहेत काही मतलब नाही त्याला. हा विचारांच्या सागरामध्ये स्वामींच्या कोणीही पाहू शकतो. हा विचारांचा समुद्र आहे. शांत व्हायचाला तर समुद्र सांगितलेला आहे. समुद्रात पहावा म्हणाले, असा विचार समुद्र. हा दृष्टांत एक संकेत दिलाय. म्हणजे आतमध्ये देवाना वेगळं सांगायचं असतं. ब्रह्मविद्येच्या सागरात डुबाना तुम्ही दररोज. आणि तिथे अनर्गरत्नांच्या लीळा. अनर्गरत्न म्हणजे काय असते? स्वामींचं स्वरूपामध्ये दिसणारे नवरंग, नवम नवम तम मधुरम, त्या रत्नांमध्ये तो पाहतो. रत्नपारखी म्हणजे कोण असतात? गुरु श्रोत असतात. त्या ब्रह्मविद्येला परीक्षा करतात. म्हणजे असं आहे ते. जसं बोलाल तुमचे विचार तसं ते दृष्टांत दिसतो तुम्हाला. तुमची शब्दाची किती लायकी आहे त्याच्यावरती दृष्टांताची लायकी वाढते, नाही तर दृष्टांत मला व्हायची दृष्टांताची पोथी. असं ते अवघड आहे. म्हणजे हे तुम्हाला साधना सांगितली. आणि तळहाताची सावली आपल्यावर आहे का नाही तिला प्रतीती आलेली आहे ना आता. ते म्हणजे स्वामी म्हणतील ते करणार आहेत ना. स्वामी असं खोटे किंवा दगलबाज, विश्वासघातकी, तिची प्रतीती तशी बसलेली आहे आता, अवधारलेली आहे तिला. प्रतीती अवधारल्याशिवाय माणूस घर सोडत नाही. भंडारीकरांनी विचार केला काय? अरे मी जवळ झालो तो गारुडी तर नाही, जादूगार तर नाही, फसवेगिरी तर नाही, मला बळी तर नाही देणार, डोंगरात नेऊन कापून टाकल, असं कधी वाटलं काय? एका क्षणात सगळं बरबाद करून टाक, सगळं संपलं. आता शांत व्हायचं त्या लेवलला तयार केलं सर्वज्ञानी. आणि पोटचा गोळा स्वामींचा अहवाली केला. जी म्हणाले हिचा निरोविले तुम्हाला. आपणाला तिथंच निरोविलंय की आपणाला कुणा निरोविलंय? गोविंद प्रभूला. मग हे सगळं आपणच आहेत. शांत व्हायचं आपणच आहे. मग दररोज रुद्धपूर तरी आठवावं. साधूंनी रुद्धपूरला दररोज जावं. म्हणजे तिथं जायचं नाही. ती काशी आहे. काशीत काशी करायला नाही जायचं. लय एकदा गेलं वास, ते पवित्र आहे. ते सगळं इथे मनाने, वासनेने, विचार, वासना कुठंतरी जाणार आहेत ना. शेण खायला जातीलच वासना, तिथं जाऊ द्या ना. मग
तिथले सगळे तीर्थ, तिथे गुंडू बाबा आहे ना, म्हणजे सगळा जमलेला मार्ग, गुरुकुळ परिवार, स्वामींनी केलेल्या अनंत लीळा, दोन्ही देवाच्या लीळा. कुठे वेळ आहे तुम्हाला? टाइमच नाही तुम्हाला. टाइम इज बिझी. झाली तुमची साधना, संपली आहे की नाही? अनुसरलेल्या पुरुषांनी नेमकं करायचं काय? सर्वसंग सोडायला का लावला देवाने? त्यासाठी हे करता आलं पाहिजे तुम्हाला. मी सगळंच करायचं. ते करून 1650 तीर्थ दररोज तुम्हाला वंदन करायचे. ते करून तुम्हाला नित्यविधीचा व्यापार करायचा आहे, निमित्तविधीचा व्यापार करायचा आहे, धर्म प्रचार करायचा आहे की नाही? तुमची साधना करायची आहे, धर्माला आधार द्यायचा आहे, संघाचा जायचं आहे, प्रसाद सेवा करायची आहे. तिथं वेगळीच राहिली आणखी. एक प्रहर तो करायचे आणि मग त्यावेळेला तुम्हाला प्रसाद बांधायला स्वामी येतील. असं आहे ते. नाथोचे देह गेले ते म्हणाले. आता बुटवासांनी म्हणावं ते गोसावी विजय केले. दररोज तुमच्या झोपण्याच्या वेळेला स्वामी आले पाहिजे. मरताना दररोज आले तर मरताना येतील ना. दररोजच नाही आले मरताना कशाला? मरताना भूत जमतील तुमच्या शेजारी. भूत आजूबाजूला मेलेले चला म्हणाले. ही सगळ्याला म्हणायचं साधना. शांत व्हायचं सगळं. कोणा भेटायचं नाही ना आता डायरेक्ट कोण समज. मनात कुठलीही संशय राहिला नाही पाहिजे धर्माचरताना. तुझं कुठं अटॅचमेंट होती ते लगेच सांगितलं. माझी पोरी तुम्हाला संकल्पित केली. म्हणाले देवा आता सगळं संपलं, आता मी मोकळी झाली. आता काय राहिलं नाही माझ्या अंतःकरणात. पोरीचं नवरा नांदवत नव्हता, तिचं चांगलं झालं. माझी तरुण येई आहे म्हणाले. एका इसरांचं काय आहे, किती वय असं? 20-22. कारण ती मोठी होती ती, लहान होता. त्याच्यानंतर मुलगा होता, 20-22 वर्षाचा मुलगा. बस स्त्रियांचे 22-25 वर्षाची स्त्री त्या काळात सगळे डोमकावळे बाजूला असतात ना भोगायला. ही स्त्री निर्माणच केली नाही पाहिजे होती सारी. गोंधळ होत होत. तिनं अगदी निश्चिंत मनाने स्वामींच्या हातावर संकल्प सोडला. तिचा माझ्या पोरीला सांभाळा म्हणाले. हे राक्षस कुत्र्यासारखे लचके तोडतील. लय अवघड आहे कुमारत्व सांभाळायचं पोरींचं तर, आहे की नाही? स्वतःची अक्कल असली तर तुम्हाला ब्रह्मचारी राहता येते, नाही तर काय नाही. हे रावण आजूबाजूला बसलेलेच असतात आणि साधूच्या वेशात असतात ते, आहे की नाही? रावणाने कशाचा वेश घेतला? साधूचा. आणि आता मार्केटला साधूची व्हॅल्यूच राहिलेली नाही चितेमुळे. दररोज एका साधूचं लफड बाहेर येत, आहे की नाही? दररोज ते सगळ्या चॅनलवरती तेच चालतं. काल एक बाबा घुंगरू आले बाबा, त्यांनी सगळ्या अंगाला घुंगरच बांधलेले आहेत आणि ते असं घुंगर हलतात आणि मग ते सगळं भविष्य सांगायचं वगैरे वगैरे. काय काय हे सांगता येत नाही. कलियुग आहे आणि त्या कलियुगातलं तुम्हाला साधुत्व सिद्ध करायचे कठीण आहे. तुमचं व्हॅल्यू संपलेलं आहे, व्हॅल्युएशन शून्य. म्हणून आश्रम पद्धती आली. आश्रमात आपल्या गेटमध्ये छानपैकी साधना करा. बाहेर काय राहिलेलं नाही आता. गावाला जायचं बोंबलत. काळ बदलला. आपल्या पूर्वजांनी मार्गवडीमध्ये हे मार्ग स्थापन केले. सुंदर व्यवस्था. मला नाही मार्ग व्यवस्था आवडते. घेणं नाही देणं नाही. आपल्या कुटीत मस्त राहा, सुरक्षित राहा. नाही तर स्त्री म्हणजे मेंढीची
आहे की नाही, पाहतो की नाही आपण. ह्या मेंढ्या उधळ जातात. म्हणजे पदयात्रा एक लय आवड चालू आहे आता सध्याच्या काळामध्ये. जायचं तरुण बाया, तरुण पोरी, तरुण साधू बाया. वारा अंगात घुसल्यावर काही नसतंय पुन्हा ते खरं. म्हणून त्या येईला आता बाई स्वामींनी सावली केली, पण तुम्ही जर सावली राहिलं तर ना, स्वामींच्या तळ हातात उलटा करून टाकला तर डायरेक्ट स्वामी तरी काय करतील आता. आणि मग शांतबाईशी आता निश्चिंत ठेवी. हे निश्चिंत ठेणं, निश्चिंत होणं खूप कठीण आहे. हे ऐकायलाच कसं तरी वाटतं ते. सर्वांनी म्हणतात बाई तुमची येईशी तरी देमतीचा सांगा तो. आता हा सांगात स्वामींनी जाऊन दिला. शांतबाईसा म्हणते हो काज. त्या देमती कोण आहेत? पैठण. तिथे आहे त्या देमती वाटतं वेरूळ आहे ना. पण वेरूळ आल्याचं काही असं उल्लेख नाही चरित्रात कुठे आहे. आता येतं जाता मदत नाही. आता लेखाला नसेल पण त्याच. देमतीचं नाही कशाचं काय नातं आहे? त्या पैठणच्या विचार करा, विचार करा, सारंग पंडित पैठणच्या. विचार करा. पुढे लीळा चरित्रातल्या अनेक अशा लीळा ह्या दोघींच्या येत आहेत. आणि मग कोण म्हणतं तिथे की स्वामींजवळ काहीच मान्यता नाही. अरे बाई आपण इकडं थांब गेले बायसा व्यापारला होता. पुरणपोळ्या करायला कोण बसलं होतं? मग त्या एका तळ हातात सावली राहिली का? असं कुठंतरी जमले. म्हणजे त्या ही व्यक्तिरेखा अशी भिन्न भिन्न रूपाने चिंतनात येते. चल ठीक आहे. तर शांतबाई सामंताजी ठीक आहे. सर्वज्ञ म्हणता देमती या आरोपी. देमायसा बसलेल्या आहे तिथे. मग त्या आलिया दंडवत केला. सर्वज्ञ म्हणता देमती तुम्ही अशी सांघात द्यावा. ती म्हणते हो जी. मग देमायशी सांगात दिला. गुरु बहिणी आहेत ह्या. गुरु कुठे कुठे पुरणार आहे. स्त्रियांनी स्त्रियांचा सांगात व्यवस्थित करावा, प्रेमाने राहावं, आनंदाने मरावं. हेवे दावे द्वेष किती किती गोंधळ आहे ना जीवनात आपल्या. मान मान्यता अधिकार, हे माझं ते मला दिलं नाही, ते तुझ्यावर. साबणाहून भांडण, निर्म्याहून भांडण, कशाहून भांडण. समजून घ्या ना ऐकून एकाला. तो दुसरं दुकान पुन्हा वाटून मागायचं आहे का नाही. वाटून अर्धा आश्रम माझा ना अर्धा आश्रम तुमचा. तोच अधिकार अगोदरच दिला असता तर कशाला भानगडी पडतात. समज चुकला, गैरसमजुती झाल्या, अन्यथा ज्ञान विपरीत ज्ञान आलं की सगळं वाटलं होत आहे का नाही. तर देवाने सांगात दिलाय ना तो देमतीचा आणि एकायसा. हा आचार आपल्याला सांगायचा आहे स्वामींना. ते संगातात राहा, एकटं बोंबलू नका. चालले मग कोणाच्याही गाडीवर बसून डोंगरी उडाली. चालली बुलढाणा, चालली इकडं, चालली तिकडं. देमती पुन्हा निघाली तीर्थयात्रेला परत गाडीवर. मग ते पुन्हा दर्शन स्पर्शन संभाषण चालू राहिलं. पुन्हा ते उडतोच ते. शांतबाईसा कुशिले जीजी निघते मी म्हणाले आता. पण म्हणाले जी मला एवढं जे गोमटं घडलं ना या सारंग पंडिताची नीची, तर मी आता जाताना पैठणहून जाऊ. पहा आता सर्वज्ञ म्हणता जा. पांड्याशी भेटा ते तुमचे निमित्त.
सर्वज्ञ आता प्रसन्न आहे. ते म्हणजे जा आणि ते तुमचे निमित्त. बाई निमित्त म्हणजे की आता हे निमित्त म्हणजे एक वचन आहे. वचनाचा एक एक होरा एक एक विधीच्या साम्राज्यात स्वामीने बांधलंय तुम्हाला. आपण कुण्या साम्राज्यात जगतोय? घाण साम्राज्य. निमित्त माने भाजी गुरु मान ते तिथपर्यंत निमित्त आहे. ते एक वेदानिमित्त, एक बोधानिमित्त, एक शास्त्रानिमित्त आहे की नाही, एक अनुसरणानिमित्त, एक चर्येनिमित्त, एक स्थानानिमित्त, एक प्रसाद सेवेला निमित्त, एक एक विधीचं ज्ञान करणारे वेगवेगळे साधक असतात. सगळ्याला सगळं ज्ञान जमत नसतं. निद्रा विधी कसा करावा हे सांगणारे निमित्त वेगळे, प्रसाद सेवाचं ज्ञान करणारे वेगळे, प्रसाद वंदन करायला देणारे निमित्त वेगळे आहे की नाही. हे सगळं निमित्ताची अशी लाईन आहे. त्या सगळ्या निमित्ताला आपण मानावं, भेटावं, त्यांचं ठाई भजन पूजन करावं. नाही केलं तर आपली दावल दाखवावी. हे वचन आहेच की स्वामींचं. तातापाचा दिशा आपल्या निमित्ताला भेटावं. आलेली अस्वस्थता, विपरीतत्व त्यांना विचारावं, मला असं विपरीत वाटतंय हो, मला लय भकन करावं वाटतंय परमार्गात. सांगतील मग ते निमित्त, बेटा तू छान भकन केलं, चांगलं केलं, पण आता प्रसव प्रायचित्त घे. तुझ्या भकनाने काय धर्म सुधारणार? तुला ह्याला भकन करायला लागला. ते त्यांचं पाप पुण्य मी पाहतो. तू तुझं बघ. तुला जायचंय गारीत. आता श्रीमंताला काही गार वेगळी नसते आहे की नाही, गरीबाची काय मौत वेगळी नसते. तू शांत मर बाबा, तू आता जाय बरं, तू भकन नको हो. म्हणून म्हणतात मार्ग नाही, देव नाही जोडला त्यांनी मार्ग जोडावा. शांतबाईचं कसं आहे, मार्गही जोडला, देवही जोडला. आता त्या तिकडं चाललेल्या आहेत. त्या निमित्त मानलं त्यांनी. आता निमित्ताचं मानायचंच काय? आता निमित्ताचं मग कोण निमित्त म्हणतात मला? काळात कसा बदल राहतो. गयाचं निमित्त आलंय मला. माझा अधिकार होता म्हणून मला मिळालं. कोण स्वामी? स्वामी नाही म्हणाले बसलेत. कोण स्वामी? माझ्या भाग्यात होतं म्हणून दिलं. स्वामीने काही उपकार थोडीच केला. असं स्वामींच्यामुळे मला हे साधन भेटलं, स्वामींच्यामुळे मला हे गुरुस्रोत भेटले. कशाला दुःख येते त्यांना? असं सगळं उच्च विचारांनी आता हे सगळं ज्ञानाचा भिक्षा गोळा करून शांतबाईचा आता निघालेले आहेत. आणि मग शांतबाईचाने आता स्वामींना दंडवत केला, आणि तो शेवटचा दंडवत. दंडवत हो